म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही गुंतवणूक करता आणि तुम्ही बोलता की माझी एसआयपी मध्ये ही नेहमी व्हॅल्यू वाढत राहिली, पण बघा जर सारखी जर ती व्हॅल्यू वाढत राहिली ना तर तेवढा प्रॉफिट नाही होणार जेवढं मार्केट खाली जाऊन तुम्हाला तो प्रॉफिट बनू शकतो. उदाहरणासाठी बघा मी तुम्हाला दाखवतोय, बघा एक लाईव्ह फंडचं उदाहरण आहे. 3 ऑक्टोबर 2000 रोजी 2000 रुपये आपण गुंतवले. एनएव्हीचा रेट होता 10 रुपये. 200 युनिट आपल्याला अक्युमुलेट झाली टोटल आणि इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 2000, मार्केट व्हॅल्यू 2000. नेक्स्ट मंथ मध्ये काय झालं, त्या एनएव्हीचा रेट हा पडला, डाऊन झाला, तो आला 8.77 ला. जवळपास आपल्याला 228 युनिट आली. म्हणजे टोटल युनिट पहिल्याचे 200 प्लस 228 असे मिळून 428. गुंतवणूक 4000, मार्केट व्हॅल्यू 3753. नेक्स्ट मंथ परत त्याचा डाऊन झाला 6.56 ला एनईव्ही आली. टोटल 304 युनिट आली. अशामुळे जो प्रत्येक महिन्याला आपण एसआयपी करतोय तर एव्हरेज खाली खाली आला. ती एसआयपी 2 रुपये 19 पैशाला सुद्धा आली. तिथे आपल्याला 913 युनिट मिळाली. जर तुम्ही बघितलं तर सगळ्या युनिट आपण जे अक्युमुलेट केले त्याचा जो एव्हरेज आपल्याला बसला ना तो जवळपास भेटला एव्हरेज 3.92 चा आणि मार्केट रेट आहे त्याचा 7.2 चा. त्याच्यामुळे गुंतवणूक अमाऊंट झाली 1,22,000 आणि त्यासमोर आपल्याला भेटले 2,20,000. तर बघा पैसे डबल झाले का, आपला एव्हरेज खाली आला म्हणून. त्याच्यामुळे बघा मार्केट जर खालती असेल ना तर आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट उलट चांगल्या पद्धतीने ती वाढू शकते. त्याच्यामुळे मार्केट खाली आहे किंवा वर याचा विचार नका करू, तर एसआयपी करत. धन्यवाद.